नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील तर्क व अनुमान या घटकातील संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर्क व अनुमान। बुद्धिमत्ता चाचणीत तर्क व अनुमान या प्रकारात बुद्धीला चालना देणारे प्रश्न विचारले जातात। त्यामध्ये एखादे चित्र, माहिती, एखादी घटना, प्रसंग यांचे तुलनात्मक विश्लेषण करणे, अचूक अनुमान काढणे, त्याचप्रमाणे वय, वजन, उंची इत्यादीवर देखील प्रश्न विचारले जातात। विचारलेल्या प्रश्नांवर योग्य दिशेने विचार करून कमीत कमी वेळेत योग्य तर्क लावून अचूक अनुमान काढण्यासाठी या प्रकारात कसोटी लागते। तर्क व अनुमान या घटकात संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे या उपघटकात दिलेल्या आकृतीतील संख्यांच्या मांडणीचे बारकाईचे निरीक्षण करून दिलेल्या माहितीवरून योग्य पर्याय निवडावा लागतो। या प्रश्न प्रकारात एका चौरसातील 9 किंवा 16 लहान चौरसात काही संख्या दिलेल्या असतात। काही वेळा 3 ते 4 चौरस किंवा वर्तुळे किंवा त्रिकोण असतात। या आकृत्यांच्या कडांजवळ आत बाहेर काही संख्या दिलेल्या असतात आणि या संख्यांमध्ये असलेला विशिष्ट गणिती संबंध लक्षात घेऊन म्हणजेच त्या संख्यांचा एकूण अभ्यास करून तेथील प्रश्नचिन्हासाठी येणाऱ्या उत्तराचा क्रमांक दिलेल्या पर्यायातून शोधावा लागतो। संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे। या घटकातील प्रश्नांमध्ये संख्यांमधील गणितीय संबंधाबरोबरच त्या संख्यांचे भौमितिक रचनांमधील स्थान व त्यामुळे तयार होणारी तर्कसंगती यांचा विचार करून उत्तर शोधणे आवश्यक असते। म्हणजेच क्रमागत येणाऱ्या एका आड एक विषम संख्या चौरसाच्या प्रत्येक अंतर्गत कोनांमध्ये दिलेल्या असतील तर त्यामधील संख्या चौरसाच्या बाह्य कोनांजवळ दर्शविलेल्या असतील। अनेकदा चौरसातील 9 लहान चौरसांपैकी 8 मध्ये काही विशिष्ट संख्या दिलेल्या असतात व 9व्या चौरसातील संख्या योग्य तर्कसंगतीनुसार शोधून काढणे अपेक्षित असते। काही वेळेला चौरस किंवा त्रिकोण किंवा वर्तुळ यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे संख्यांची रचना त्यातील वेगवेगळ्या संबंधांप्रमाणे केलेली असते। या आकृत्यांच्या आत किंवा बाहेर काही संख्या दिलेल्या असतात। उदाहरण, सोबतच्या आकृतीत संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल। आता या ठिकाणी या चौकोनातील चौरसातील संख्यांचा विचार केल्यास त्याच्यात पहिल्या व शेवटच्या चौकटीतील संख्यांच्या वर्गांची बेरीज मधल्या चौकटीत लिहिलेली आहे। म्हणजेच पहिल्या चौकटामध्ये 5चा वर्ग अधिक शेवटच्या चौकटीतील 7चा वर्ग म्हणजेच 25 अधिक 49 बरोबर 74 मधल्या चौकटीत लिहिलेले आहे। त्याचप्रमाणे 9चा वर्ग अधिक शेवटच्या चौकटीतील 15चा वर्ग बरोबर 81 अधिक 225 म्हणजेच 306 मधल्या चौकटीत लिहिलेला आहे। याप्रमाणे प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा पर्याय शोधण्यासाठी 3चा वर्ग अधिक 12चा वर्ग म्हणजेच 9 अधिक 144 बरोबर 153 म्हणून पर्याय क्रमांक 2 153 हे अचूक उत्तर असेल। त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण, संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल। आता या उदाहरणात वर्तुळाच्या आत व बाहेर काही संख्या दिलेल्या आहेत। त्याच्यात वर्तुळाच्या वर खाली डाव्या बाजूला उजव्या बाजूला आणि वर्तुळाच्या आतमध्ये अशा संख्यांची विशिष्ट मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे। त्या मांडणीतील सूत्र आपण ओळखल्यास अशा प्रकारची उदाहरणं आपण सोडू शकतो। या प्रश्नामध्ये संख्यांच्या मांडणीतील सूत्र खालीलप्रमाणे आपण सांगू शकतो। वर्तुळाबाहेरील डावीकडील संख्या व उजवीकडील संख्या यांचा गुणाकार म्हणजेच पहिल्या वर्तुळाचा विचार केल्यास 7 गुणिले 6 बरोबर 42 वजा वरची संख्या अधिक खालची संख्या म्हणजेच वर्तुळाच्या वरती 8 आणि खाली 4 म्हणजेच 8 अधिक 4 बरोबर 12 आणि त्यांची वजाबाकी म्हणजेच 7 सकम 42 उणे 8 अधिक 4 12 42 वजा 12 म्हणजेच 30 म्हणून त्याचं उत्तर 30 वर्तुळाच्या आतमध्ये दिलेलं आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या वर्तुळात 6 गुणिले 5 डावीकडील संख्या गुणिले उजवीकडील संख्या त्यांचा गुणाकार 30 उणे वरची संख्या अधिक खालची संख्या 6 अधिक 3 9 म्हणून 30 उणे 9 बरोबर 21। याप्रमाणे शेवटच्या वर्तुळाचा विचार केल्यास डावीकडील संख्या 3 आणि उजवीकडील संख्या 9 9 त्रिक 27 उणे वरील संख्या 5 आणि खालची संख्या 3 5 अधिक 3 8 27 उणे 8 म्हणजे 19। या प्रकारे 19 हे त्याचं अचूक उत्तर
वर्तुळात लिहावे लागेल, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर पर्याय असेल. या प्रकारे या प्रश्न प्रकारातील उदाहरणे आपण सोडवू शकतो.